सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आता आम्ही आलोय न्यू पॅलेसच्या इथे. राजनंदिनीची आज ट्रिप आहे, तिला आता तिथे सोडायला आलोय. न्यू पॅलेस, येस इथे न्यू पॅलेस आहे आणि बऱ्याच वर्षांनी आले. मी माझ्या 4थी मध्ये असताना ट्रिपला आलेलो आम्ही गावाकडनं कोल्हापूरला, तेव्हा आले होते मी. त्याच्यानंतर आता राजनंदिनीला सोडायला आले तेव्हा आले. मी इतकी वर्ष कोल्हापूरमध्ये आहे पण न्यू पॅलेसला आली नव्हती. आता हिला सोडणार आहे आणि मी जाणार आहे. बघू, म्हणजे ही थांबली तर मग ओके, नाहीतर मग जर ही त्या मॅडमच्या सोबतच फिरायला लागली तर पंचायत होणार आहे. त्यामुळे मी पण थांबेल, असं काही तर करेन. बघूयात, थांबा इथंच. तर आता आम्ही इथे येऊन थांबलोय. आतमध्ये सगळे मुलं वगैरे गेलेले आहेत आणि दाखवते तुम्हाला. हे इथं आहेत आणि राजनंदिनीला जास्त सवय नाही आहे आम्हाला सोडून जायची कुठं, तर ती आता त्या मॅडमच्याकडेच आहे. खाली उतरलेली नाही आहे अजून बहुतेक. उतरली काय? नाही ना. तर आहे तिथे आता. तेच थोड्या वेळ थांबलो आहे आम्ही, कारण का मुलं भरपूर आहेत ना सोबत. तर असं व्हायला नको की त्यांना पण लोड होईल तिला बघताना आणि बाकीच्या मुलांकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. मग मी त्यांना सांगितलं की जर असं झालं तर जर ती राहिलीच नाही तर मला बोलवा, मी येते, म्हणजे मी तिला हँडल करेन. आणि माझी एवढी इच्छा आहे की ती मुलांमध्ये खेळावी, वेळ घालवावा तिनं. एवढंच माझा हेतू आहे, बाकी काही नाही. हळूहळू तिला थोडं सोशलाईज करायची इच्छा, म्हणजे सोशलाईज करायचं आहे मला. त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे सगळा. आणि गावी पण मी जाणार आहे नेक्स्ट वीकला, कारण दीदी वगैरे पण येत आहेत. मग ती फक्त मला आता गावी जाण्याचं एवढंच हे आहे की सगळ्यांमध्ये तिनं राहिलं पाहिजेत आणि थोडंसं तिला सवय व्हावी या सगळ्यांची, म्हणून मी प्लॅन करते हे सगळं. आणि येस, बऱ्याचशा गोष्टी अजून बोलायच्या ज्या की तुमच्याशी शेअर करेन थोड्या वेळात. फक्त मला आता बघायचं ही राहिली पाहिजेत. काही जणांना वाटेल की काय एवढं बाबा, आम्हाला काही मुलं नाही झालेली का, आमची मुलं नाही काय राहिलेली. पण खरं तर राजनंदिनीला सवय, म्हणजे 3 वर्षापर्यंत ती जास्त मुलांमध्ये खेळलीच नव्हती. आणि मध्यंतरी मी गावी जात होते, कोणी मला नावं ठेवत होतं की गावी वगैरे जाते सारखं म्हणून. पण ॲक्च्युली ह्याचसाठी जात होते की तिला मुलांमध्ये जास्त तिकडे खेळायला वगैरे मिळतं आहे गावाकडे म्हणून. आमच्या इथे मुलं आहेत पण मोठी आहेत, मोठ्या मुलांमध्ये ही काय खेळणार आहे, असा विषय झाला आहे. आणि आता लवकर एवढीच इच्छा आहे माझी की आमच्या घरासमोर जो स्पेस आहे तिथं खूप सारी घरं व्हावीत. खूप जण येतात तिथे बघण्यासाठी वगैरे जागा, आणि ते एकदा व्हावं, म्हणजे तिला खेळायला भेटावं तिथे, कोणतरी मुलं वगैरे यावीत अशी इच्छा आहे. आता काही तिचं स्कूल स्टार्ट करतो आहे आम्ही, त्यामुळे आज शनिवार आज स्कूल्स असतील का ओपन. तर आता मी ते चौकशी वगैरे करणार आहे स्कूलची. आणि तिला आता ह्या वर्षी आता 3 वर्ष पूर्ण होतात जूनमध्ये. सो आता तिला नर्सरीलाच टाकेन मी. कायला थोडी सवय लागेल, थोडा वेळ लागणार तिला नर्सरीला. तिला आम्ही आता हे करू, ॲडमिशन घेऊ. म्हणजे त्याचसाठी मी समर कॅम्पला टाकलं होतं की तिला थोडीशी सवय व्हावी. आणि आम्हाला सोडवताना ती थोडीशी रडते, पण एकदा तिथे गेली की नॉर्मल होते थोडीशी. मग थोड्या वेळ उगाच कुरकुर करायची, मग परत नॉर्मल होते, मग परत कुरकुर करायची, परत नॉर्मल होते, असं चालू राहतं तिचं. पण एवढ्या मोठ्या गॅपनंतर अचानकपणे ह्या वातावरणात जाणं हे मुलांसाठी सुद्धा, आपल्यासाठीच किती अवघड असते. कारण आपण नवीन ठिकाणी जातो तेव्हा आपल्याला किती त्रास होतो, तसं त्यांना पण ऑब्व्हियसली होणार. बघू आता काय काय. सोबत जर राजनंदिनी असेल ना तर ती मला कधी कार चालवायला देतच नाही, कारण तिला माझ्यासोबतच बसायचं असतं. आता आज ती नव्हती तर लकीली मला तर चान्स मारूयात आपण. तर राजनंदिनीला तिथे सोडलं मी आता आणि आलोय कार वॉश करण्यासाठी. बरेच दिवस झाले आम्हाला कार वॉश करायची होती पण ते वेळ भेटत नव्हता. तर आता कार वॉशला दिली आणि इथे निवांत बसलो. आता थोडा वेळ, तास लागेल, 1 तास लागते वॉश करायला. बापरे. मग आता कार वॉश होईपर्यंत इथे थांबणार आणि आता जाताना घरी तिला घेऊनच जाईन. आता 3 वाजलेत, किती, 11:45, 2:30 वाजता तिचा संपणार. मग तिथून आपण काहीतरी बाकीची कामं आवरून घेऊया तिची, आपली पण तिची पण 1-2 आहेत ती, आणि मग घेऊनच जाऊया तिला घरी. हे बघा, डन 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 तर नरेंद्रांचं सारखं चालू आहे, राहिली असेल ना ती सगळे लावायला नको काय. लोकांचं मला काय कळतच नाही खरंच. त्यांना असं वाटते माझं दगडाचं काळीज आहे म्हणून मी माझ्या मुलीला पाठवलं आहे. आता कसे बघता लगेच स्माईल चेहऱ्यावर. मग आजपासून कसा रुख होता. येस, आता वेट करू, तासभर टाईमपास करणार आणि मग जाणार आम्ही. राजनंदिनी नाही राहिली आहे, ती रडत होती खूप, असं माझी मैत्रीण म्हणाली म्हणून ती सोडायला आली आहे तिला. आत्ता नरेंद्र गेलेत घ्यायला.
तर मस्त कार आता क्लीन करून घेतले, कसली फ्रेश वाटायला लागले. आणि मला पुन्हा तिथं टेन्शन, आता पुन्हा घाण होणार, धूळ बसणार. आता चाललोय आम्ही, राजनंदिनीची बॅग राहिले तिथेच माझ्या मैत्रिणीकडे, ते तिथे चाललोय. आणि ही ठोंबी राहायला नाही. हा, का थांबली नाहीस? का नाही थांबलीस गुंडू? झोपलेली ती, आता झोपून उठली आहे. आम्ही आता चाललोय बॅग घ्यायला. तिथून नरेंद्रांचं चालू होता की मूवी बघायला जाऊयात. भूत बंगला मूवी बघायला जाऊयात म्हणायला लागलेत ते. बट आता सुरू होईल 5-10 मिनिटात, एवढ्या वेळात नाही जमणार आहे. नंतरच्या शोला उद्या वगैरे बघूयात आपण, ठीक आहे? तर आता चलो, काही तर खाणार मस्त आणि मग घरी जाणार. आता आम्ही आलेलो होतो आमच्या जवळच्या इथे एक स्कूल आहे, तिथे राजनंदिनीच्या ॲडमिशनसाठी, म्हणजे चौकशी करण्यासाठी. आता चौकशी केली तिथे आणि छान, म्हणजे ते आधी मी येऊन गेले तिथे गॅदरिंगला वगैरे, आमच्या शेजारची एक मुलगी होती तर त्याच्यामुळे आले होते मी. सो आणि अगदी घराला लागूनच आहे, समोर, म्हणजे माझ्या दारातून समोर दिसतं ते स्कूल. मग म्हणलं की चला बघून तरी येऊयात आपण, चौकशी करून माहिती वगैरे घेतली. फीज किती आहे त्यांची? 17,000 ना, 17,500 काहीतरी आहे. ते म्हणलं की तुम्ही जर इन्स्टॉलमेंटमध्ये भरणार असाल तर असं भरा, तर आणि जर एक रकमी भरणार असाल तर तुम्हाला डायरेक्ट 500 रुपये ऑफ. अख्खे 500 रुपये, अख्खे 500 रुपये ऑफ. एवढे सगळे पैसे ठेवायचे कुठे करा? होय, तेच आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त 6,500 रुपये याच्यासाठी स्कूलचं बुक्स आणि बायोमेट्रिक्स अँड ऑल. बाबा काय म्हणलं, बायोमेट्रिक्स वगैरे ते स्कूलचा स्वतःचा खर्च असायला पाहिजे होणार, त्यांचं काय बायोमेट्रिक म्हणजे काय? ते थंब म्हणजे येताना स्कूल मध्ये आल्यावरती तेच ना, एंट्री आउटचं. त्याला काय चार्जेस आहेत सांग? बघ ना. नाही, आपण जे ह्याच्यावर इथे ब्रिलियंट म्हणून पण काय तर लिहिलंय, कॉलनी अपोजिट रुद्र हेरिटेज. लांब हे रुद्र हेरिटेज मध्ये येतच ना. कुठं आपलं बरं होतं यार, आपलं शिक्षण 10वी पर्यंत किती रुपयात झालं असेल? माझं ग्रॅज्युएशन मला वाटतं 10,000 रुपये पण लागले असतील की नाही, काय माहिती. माझं ग्रॅज्युएशनचं टोटल मी खर्च काढला होता 3,500 रुपये लागलेली एनसीसीची फीस आहे. काय नव्हे, एवढीच फी. माझे फ्रेंड्स जे आहेत अजून पुण्यातला वगैरे, 47,000, 1.5 लाख फीज मुलांच्या नर्सरीच्या फीज. बापरे, इंटरनॅशनल. काय हळू घ्या, म्हणजे 1.5 लाख रुपये फीज मुलांच्या. एवढे छोटे छोटे, काय त्यांचं एवढं असणार आहे? अवघड आहे बाबा खरंच. आता बघतोय आम्ही अजून आसपास शाळा करण्याचं ठरवलं की सगळे स्कूल पालते घालायचे. आणि इंग्लिश मिडियम इथं पण कर्मवीर म्हणून दाखवायला लागले बघा एक मागं. जरा गुगलला टाकून बघ ना. तर असं खूप. चला आता आम्ही गुगलला ते करतो. आम्ही ना आता 2-3 स्कूल्सच्या इथं आलो होतो आणि ते एरिया बघूनच की नाही, नको इथं नको इथं नको असं चाललंय आमचं. कारण कुठल्या एरियामध्ये मुलं शिकणार आहेत, म्हणजे असा एरिया पाहिजे तिथं सेफ असेल मुलांना वगैरे, है ना नरेंद्र? बापरे, मला एरिया बघूनच असं वाटतं की मी राजनंदिनीला नाही सोडणार तिथे. मग माझे एक्स्ट्रा पैसे आता मी जे बघितलं तिथे गेले तरी चालतील, कारण ते मला घराजवळ आहे अगदीच. सो काय तुला कुठे जायचंय स्कूलला? कुठे जायचंय? आमच्या इथे अजून एक आहे मातोश्री म्हणून, तिथे चाललोय. ते झालं की बघू बाकी आसपास अजून अल्फान्सो काय इथे ना, अल्फान्सो समथिंग काहीतरी आहे, पण तिथे नाही घालायचंय मला तिला. नरेन, आपण होम स्कूलिंग करूया राजनंदिनीला. चालतंय. तर आता बघू. अरे संजीवनीने केवढं हे केलंय हे नाही, बघ इथं पण आहे, सगळीकडे बोर्ड लावलेत त्यांनी. हे फर्स्ट स्टेप म्हणून पण इथं काहीतरी आहे बघ. नालंदावाल्यांचं आहे ते. मला तर काय माहिती, आता जे आम्ही बघून आलो ना घराजवळचं तेच बरं वाटायला लागलंय. कारण एरिया तो एरिया असा आहे जिथे मुलांना बिनधास्त खेळता येईल ना, तिथे जास्त गाड्या येतात किंवा मुलं बाहेर जाऊ शकत नाहीत. आणि गार्डन छान आहे, सगळ्याच गोष्टी छान आहेत तिथे. आणि त्यांनी आता रिनोव्हेट करायला लागले स्कूल. सो बघू आता काय काय कसं करायचं. आणि माझं असं आहे की तिला जे 10th पर्यंत असेल ना अशा स्कूलमध्येच घालायचं, कारण सारखं बदलायचं नाही. आता यांचं इथे UKG पर्यंत आहे, पण पुढे हे करणार आहेत ते. आणि त्यांच्या 2 ब्रांच ऑलरेडी आहेत ज्या 10th पर्यंत आहेत का, त्या 10th पर्यंत आहेत ना ते. हां, इथे पण तो एरिया थोडासा लांब आहे आमच्यापासून, त्यामुळे. पण पुढे जाऊन मग काही जरी स्कूल बस लावली तरी चालू शकते, जर इथे नाही सुरू झालं तर. पण बघू काय काय अजून एक स्कूल बघून मग फायनल ठरवू. आम्ही ना आता जाणार आहे गावी. आता 24
तारखेला माझ्या नंदेचं डोहाळ जेवण आहे, सो ते करणार गडिंग्लजला. आणि त्यानंतर बाबू नो, आणि त्याच्यानंतर जाणार आम्ही कोवाडला, कारण आमच्या बहिणाबाई पण येणार आहेत आणि बरेच दिवस आता मम्मी पण ये म्हणून लागली आहे, तर तिकडे जाऊ. आणि मग अगं काय करतेस, पाडून टाकते ते. असं करते बघा. हा तर काय बघते राशन तुम्ही. तर आम्ही गावी पण चाललोय आणि बघू किती दिवस राहायचं, कारण 8 तारखेला मला पुन्हा पुण्याला जायचं आहे. आणि मग तेव्हा राजनंदिनीला मला गावीच ठेवावं लागेल, कारण नरेंद्रने एकटीला ती नरेंद्र सांभाळू शकत नाही तिला एकटीला. त्यामुळे मी विचार करते की आता जावं आणि मग मी दीदीची वास्तुशांती करूनच येणार रिटर्न. येस, हे सांगायचं राहिलं मी माझ्या व्लॉगमध्ये की माझ्या बहिणीने घर घेतलंय मस्त आणि तिची वास्तुशांती आहे. बरेच जण मागे म्हणत होते मला की तुझी बहीण पैसे इकडे तिकडे असे करते, पण नो, दूरदृष्टिकोन असतं. तिने खूप सेव्हिंग्स केल्या होत्या आणि ते तुम्हाला माहीत नव्हतं. तुम्हाला फक्त तिचं इकडे मातोश्री लिहिलंय, तुम्हाला फक्त तिचा खर्च करताना, म्हणजे जे लोक सारखं मला म्हणायचं ना की तुझी बहीण असं करते तसं करते, त्यांना सांगते की नो, गॅमलर आहे, गॅमलर नाही रे. तर ती खूप सारं सेव्हिंग्स पण करायची आणि त्याच्यातनंच तिने आता स्वतः घर घेतलंय. पुढे आहे अजून, इथे आहे पुढे. तर तिने खूप सारं असं हे पण केलंय सेव्हिंग्स आणि त्यातनं स्वतः घर घेतलंय आणि खूप आनंद आहे त्या गोष्टीचा मला. आणि तिला आता तिचं तर वास्तुशांती आहे, त्यामुळे ते पण करायचं आहे. सगळं छान आहेत गोष्टी ज्या तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे 1-2 महिन्यामध्ये बघायला भेटतील. तर येस, चलो, आता मी आलो स्कूलच्या इथे, आम्ही थोडं माहिती घेऊन येतो. आम्ही आता स्मार्ट बाजारला आलेलो आहोत, नवीन ओपन झाले आमच्या इथे. बरेचसे स्कूल्स पाहिले आणि त्यानंतर आम्ही आलो होतो स्मार्ट बाजारच्या इथे. राजनंदिनीसाठी टिफिन घ्यावं म्हणलं, पण ॲक्च्युली इथे सगळे होते ते प्लास्टिकचे होते आणि मला प्लास्टिकचे नकोच होते. त्यामुळे सगळे मी शोधून काढले, त्यात एखादं तरी मिळेल पण नाही भेटला. सो आम्ही विचार केला की ठीक आहे, असू देत, आपण तिचं स्कूल जेव्हा स्टार्ट होणार असेल ना तर त्याच्या आधीच घेऊयात, कारण तेव्हा थोडीशी जास्त व्हरायटीसुद्धा येते. म्हणून मग आता घ्यायचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला. हे नवीनच ओपन झालेलं आहे आणि इथे ना कपड्यांची क्वालिटी थोडीशी छान वाटली आणि शर्ट्सचे जे व्हरायटीज होते ना त्या पण खूप छान वाटल्या. त्यामुळे म्हणलं नरेंद्रना की तुम्ही घ्या, आणि हे छान दिसतात असे चेक्सवाले वगैरे, त्यांना खूप छान दिसतात, म्हणून मग घ्यायला लावतं. असं ते घेत नाहीत, पण मी जबरदस्ती त्यांना घ्यायला लावलं. आणि राजनंदिनीचं मात्र हे असं काहीसं चालू होतं. यानंतर घरी येऊन थोडं किचन वगैरे क्लीन करायचं होतं, ते करून घेतलं आणि खूप उशीर झाला व्हिडिओ एडिटिंग वगैरे करण्यात. सो चला आता झोपते. बाय.